मंडळी, झिरोवरच्या पहिल्या सत्रात आपण अनिल परबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा केली आणि त्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्नही विचारला होता। एबीपी माझाच्या प्रेक्षकांकडून नेहमीप्रमाणे त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत। त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। पण आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता। आपला आजचा प्रश्न होता, पक्ष बदलावा म्हणून माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ करण्यात आला। अनिल परबांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। या उत्तरावरचा आपला कौल आम्ही पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया आपल्या प्रतिक्रिया। एक्सवर गोपाळ दंडगवाळे म्हणतात, ऐतिहासिक बलिदान व राजकीय संघर्ष यात मोठा फरक आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरण्याआधी त्यांचा त्याग आणि बलिदानाचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे। यूट्यूबवर पंकज पवार म्हणतात, कुठे शिवसूर्य आणि कुठे आजचा काजवा। फेसबुकवर नरेंद्र कांबळी म्हणतात, अहो तुम्ही कुणाशी तुलना करता? मराठी माणसाची काय अवस्था करून ठेवली। फेसबुकवर प्रवीण गायधनी म्हणतात, अयोग्य विधान। आणि झिरोवरच्या प्रश्नावर आपल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे तुम्ही म्हणजे एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, परत आपण काय कौल दिलाय सुरुवात करूया आजच्या पुन्हा एकदा प्रश्नाला। पक्ष बदलावा म्हणून माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ करण्यात आला। अनिल परबांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्हाला पटतं का? या प्रश्नावर यूट्यूबवर 15,000 मतं आली आहेत। 65% म्हणतायत होय, 35% म्हणतायत नाही। एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 56% म्हणतायत होय, 44% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 57% म्हणतायत होय, 43% म्हणतायत नाही। आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, 47% म्हणतायत होय, 53% म्हणतायत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।